नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑडी Q5 गाडीवरती गिअरबॉक्स ओव्हरऑल करतोय मित्रांनो. बघू शकता तुम्ही पूर्ण गिअरबॉक्स जो आहे तो आपण ओपन केलेला आहे. गाडीचं रनिंग 1,60,000 किलोमीटर झालेलं आहे आणि गिअर ऑइल जे आहे ते चेंज झालं नव्हतं गाडीचं. 4x4 गिअरबॉक्स आहे मित्रांनो. ही जी आहे ती वॉल बॉडी आहे. वॉल बॉडी जी आहे ती पूर्णपणे गिअर ऑइल वरती ऑपरेट होत असते मित्रांनो. म्हणजे गिअर ऑइल जे आहे तेच हायड्रोलिक ऑइल म्हणून पण काम करते याच्यामध्ये. आणि हे जर याचं कंपनी शेड्यूल असतं मित्रांनो, 1,00,000 किलोमीटर रनिंग नंतर ते चेंज करायचं. तर ते कस्टमरने चेंज केलं नव्हतं, त्याच्यामुळे गाडीमध्ये प्रॉब्लेम यायला लागला. ज्यावेळेस आपण ऑटोमॅटिक गाडी जी आहे ती रिव्हर्समध्ये किंवा फ्रंट गिअरवरती मूव्ह करत असतो, त्यावेळेस ती विदाऊट ॲक्सिलरेशन मूव्ह झाली पाहिजे. तर या गाडीला जवळजवळ 2,500 ते 3,000 RPM दिल्याशिवाय गाडी मूव्ह होत नव्हती मित्रांनो. त्याचसोबत आपल्याला ज्यावेळेस रनिंगमध्ये इनिशियल पिकअप पाहिजे त्यावेळेस पिकअप लॉस होत होता. फक्त गाडी RPM वरती जात होतं, पण गाडी अशी पिकअपच घेत नव्हती मित्रांनो, मूव्ह होत नव्हती, फक्त रेस व्हायची गाडी. तर आपण डायग्नोज केलं आणि बघू शकता तुम्ही या जे आहे हा क्लच सेट आहे मित्रांनो. हा क्लच हब आहे पूर्ण. बघू शकता तुम्ही हे जे आहेत या क्लच प्लेट आहेत, याला टू व्हीलर सारखा मल्टी क्लच येतो मित्रांनो. बघू शकता तुम्ही पूर्णपणे वेअर आउट झालेला आहे आणि फ्रिक्शन होऊन क्लच स्लिप होणे बघू शकता. प्रेशर प्लेटवरती अशा प्रकारे पूर्ण मार्किंग आलेलं आहे. जो इंजिनची जी पॉवर आहे ती पूर्णपणे ट्रान्समिट होत नव्हती, इथे क्लचमध्ये स्लिप होत होती. त्याच्यामुळे ना गाडीचा पूर्ण असा आउटपुट जो आहे तो प्रॉपर मिळत नव्हता. तर त्यासाठी आपण आता हे बघू शकता क्लच प्लेट त्याचसोबत प्रेशर प्लेट जे आहे ते चेंज करतोय, त्यासोबत पूर्ण गिअर ऑइल जे आहे ते चेंज करतोय, जेणेकरून कस्टमरला पुन्हा प्रॉब्लेम येणार नाही. त्याचसोबत पुढे वॉल बॉडीलाही प्रॉब्लेम येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.